नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. अप्रतिम आहे का? आता मला कळलं तू इथे का खाल्ली असेल. आमच्या भेळेच्या व्हिडिओला तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिला. अरे ये रे मैदानात ये. It's more sweet, spicy. Sweet. Sweet. You are done. And sweet. आत्ताच मी बरा झालोय पण तरी चाट खायचंय म्हणून चाट खायचा. बाकी आपण व्हिडिओत बोलूयात ना, सगळं पहिल्या एका मिनिटातच कसं काय शक्य आहे. आत्ता मी उभा आहे 115 वर्ष जुनं पुण्यातलं पहिलं पाणीपुरीचं दुकान. आणि आता परत नवीन आंबट शौकीन लोक मी आणलेले आहेत या व्हिडिओसाठी. तर आपण बघूयात आपण कोण कोण आलेले आहेत. ग्रेटफुल आर्ट यांची पूनम आणि संतोष आणि पुढची घरचीच आमची आंबट शौकीन पाणीपुरी. पाणीपुरी नाही, एक जी खूप पाणीपुरीची प्लेट खाल्ल्यानंतर फुकट मसाला पुरी मिळते ती मी फुकट सगळीकडे जाणार. तर म्हणलो तसं आपण पुण्यातले ऐतिहासिक एकदम जुने पाणीपुरी आणि चाट आयटम्स कव्हर करणार आहोत. बाय द वे एक असा स्पॉट आहे जो तुम्ही इमॅजिन सुद्धा केला नसेल. तर प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर सगळ्यात शेवटी आपली रेटिंग सिस्टीम की पाणीपुरी किंवा चाट खाऊन तुमच्या तोंडाला किती टक्के पाणी सुटलं हे सांगायचं आहे. त्यामुळे प्रत्येक चव लक्षात ठेवा. कमल नारायण आपलीच आहे ना? आपलं किती वर्षापासून? आपलं पण जुनं आहे ना? किती आपलं? 115 वर्ष. मी पहिल्यांदा खाल्लेली ना इथे, तर ती अशी ठेल्यावरती इथे. आणि मी आयुष्यातली पहिली पाणीपुरी इथेच खाल्ली आहे. काय सांगते? हो हो हो. खरं सांगते हे? अरे सिरियसली ठेल्यावर मला वाटलं की 115 वर्ष म्हणलं. मला वाटलं की तिला असं झालं की मला काहीतरी ग्रेट सांगायलाच पाहिजे. तर पण भारी गोष्ट आहे आणि म्हणजे मला नव्हतं माहिती. मी पहिल्यांदा खातोय. एक घ्या पाणीपुरी आणि सांगा कशी आहे. अप्रतिम आहे का? आता मला कळलं तू इथे का खाल्ली असेल. नो नॉनसेन्स पाणीपुरी म्हणतात ना, म्हणजे पाण्यात जेव्हा चव असतं ना, बाकी 1760 गोष्टी टाकायची गरजच नाही. ती सुरेख चव आहे पाण्याला आणि परफेक्ट मिश्रण आहे गोड आणि तिखट छानपैकी. या पटकन उचला. मला पुऱ्यांची क्वालिटी प्रचंड आवडली. आणि साईज बघ ना दादा बस. साईज खूप भरपूर मोठ्या पुऱ्या आहेत आणि थंड आहे. रगडा गरम आहे आणि पाणी थंड आणि रगडा गरम हे जे कॉम्बिनेशन असतं ना ते मला खूप आवडतं. त्याच्यात बाकी काही नाही, नुसतं पाण्याची टेस्टच इतकी मस्त आहे की बस. पण ते पाणी आणि तो रगडा आणि ती पुरी असं कॉम्बिनेशन इतकं भारी लागतंय ना. पण तू जेव्हा 115 वर्षापूर्वी खाल्ली होती तशी चव अजून आहे का? नाही पण सुरेख पाणीपुरी आणि खूप भारी वाटतंय मला. आणि हा कळणार पण नाही स्पॉट, इथे बोर्ड पण नाही आता. पण हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे ना, हनुमाना मंदिराच्या खालीच ही पाणीपुरी. तर यांची अजून एक खासियत आहे, त्यांनी सांगितलं मला, पकोडा चाट. हा पकोडा चाट म्हणजे ते म्हटलं की वेगवेगळ्या भज्या मिक्स करून तो चाटचा प्रकार जो इथेच मिळतो. त्याच्यावर छानपैकी चाट मसाला पण टाकलेला आहे. तर खा. म्हणजे भज्या आहेत ऍक्च्युअली. हा पालक भजी, बटाटा भजी, सगळ्या भज्या हा चुरडून टाकल्यात. आउटस्टँडिंग ग्रेट नाहीये कारण खूप चटकदार चव नाहीये. मला असं क्रिस्पीनेस आहे. पण मला असं वाटतं उगाच दोन्ही मिक्स केलंय, भजी पण चाट पण, आणि थोडी मजा जाते इंडिव्हिज्युअल. ते मला एवढं नाही आवडलं की. मला पहिलीच मिरचीची भजी लागल्यामुळे मी बराच वेळ घ्यायची. पण मला एक लक्षात आलंय की यांच्या ना पाण्याला खूप चव आहे. मगाशी म्हणाला संतोष तसं. कच्च्या कांद्याचा गोडवा चव छान आहे. दह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. बुंदी खूप फ्रेश आहे. फक्त पूनम म्हणाली, सुकीर्त तुम्ही सगळेच म्हणाले, याला मी कम्प्लिटली अग्री करते. हे सगळं एकत्रित जात नाही. आणि पकोडा चाट ऐकायला तर खूप जास्त टेम्पटिंग वाटतंय. बहुतेक आपण आधी पाणीपुरी खाल्ली त्यामुळे ती चव इतकी आपल्या डोक्यात आहे की त्यामुळे आवडली नसेल. आधी हे खाल्लं असतं थोडं मत वेगळं असतं. पण तरी मी इथली पाणीपुरी जास्त रेकमेंड करेन. आपल्याकडे स्पेशल काय आहे? दिल्ली चाट ते म्हणतात की स्पेशल आहे आमचं दिल्ली चाट. मग एक दिल्ली चाट. दाल पकवान सांगू एक?
सुजी हा रव्याची आहे का? रवा आणि मैदा आणि चिंचेचं पाणी कसं बनवतं? हे खजुराचं पाणी आहे, त्यात साखर नसते. क्या बात है. म्हणून चाट खायचं असं. चाटला कमी लेखणाऱ्यांना मला सांगायचंय, पचनासाठी उत्तम असतं चाट. हे तिखट पाणी नाही, हे मीठ आहे. मीठ आहे. ही झाली तुझी medium. खा. खा तू खा तू खा. नाही, एकाच कुणीतरी खावा. हिला द्या नाही तर. खावा. त्यांनी सांगितलं मला द्यायला, तू चोरलीस. येस, तर आपण आलेलो आहोत जयशंकर पाणीपुरी आणि चाट, जे 1950 पासून आहे आणि ते इथेच आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे पाणीपुरी मिळतेच, पण इथले चाट प्रकार दिल्ली चाट फेमस आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आज स्पेशल दाल पकवान सुद्धा आहे. वा वा. तर आपण खाऊयात आणि सांगूयात. घे. त्याच्यामध्ये ना हा दिल्ली चाट आहे, यात पुरी आहे आणि चटणी दिली आहे तिखट आणि गोड. आय थिंक याच्यामध्ये पॅटीस सुद्धा आहे आणि पुरी सुद्धा आहे, रगडा. सुंदर आहे. हा हा पाणीपुरी पेक्षा भारी लागतंय. म्हणजे इतकं छान मिक्स झालं, मिक्स करायची गरज नाही. एक्झॅक्टली. त्याचं टेक्स्चर छान आहे ना, मऊ पण आहे, क्रंची पण आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. रगडा रगडा नाही वाटत आहे, म्हणजे फक्त वाटाणे असतात तसं नाही वाटत. चटण्यांची टेस्ट प्रचंड फ्रेश आहे. म्हणजे जो गोडसरपणा आहे ना, त्यात खजुरे लगेच कळतोय, साखरेची चटणी नाहीये. आणि जी पुदिनाची तो पुदिना सुद्धा खूप फ्रेश आहे. मग खाल्ल्यावर असं खूप रिफ्रेशिंग आणि चहा प्यायची गरज नाही असं तरतरी येईल हे खाल्ल्यावर. अगदी बरोबर. इतकं फ्रेश व्हायला होतं. ओलं चाट असतं ना, दिल्ली चाट किंवा दहीपुरी, शेवपुरी, एसपीडीपी, याच्यामध्ये काय होतं, सॉगी होतात. मैद्याच्या पुऱ्या खूप लवकर, पापड्या लवकर सॉगी होतात किंवा इतक्या कडक असतात ना की त्या अशा क्रंची नसतात. दिस इज ऍक्च्युअली क्रंची. मला कळलं की सगळ्यांना आवडलंय हे. सॉगी पटकन खाय आणि सांगा. हे आहे दाल पकवान. आहे ना, ऍडिक्टिव्ह आहे. तुम्ही एक घास खाल्ल्यावरती तुमचे हात थांबतच नाहीये. म्हणजे चिंचेची चटणी थोडीशी घ्या, मस्त आहे. बारीक कांदा आहे ना, हा, तो मस्त लागतो. खूप सुंदर. या दालला प्रचंड चव आहे, संपूर्ण गरगटीत शिजली आहे, मऊ मऊ आहे, त्याच्यामुळे अक्षरशः ती वेगळी चावावी नाही लागत आहे. एक दुसरं, हे जे डाळ आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे मसाले आणि ते मसाले इतके सुंदर लागतात ना त्याच्यावरती टाकल्यानंतर. का 1950 पासून आहे ते कळतंय. प्रत्येक चव म्हणजे ट्रेडिशन का आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, हे पहिल्यांदा असं होतंय की पहिल्या स्पॉटवरती खाल्ल्यावरती बाकी कुठेही जायची गरज नाही आणि इथेच भरपूर खाऊन घरी जाऊयात अशा लेवलचं आहे. नक्की ट्राय करा, मला खूप आवडलं दोन्ही पदार्थ. आता बघा, ही पुरी आहे, तुमचं बोला तिखट गोड मीडियम. मीडियम. हे मीडियम आहे. हे बघा, हे मी पुदिना टाकलं, हे 2 राऊंड मारले बघा. हे घ्या, सांगा त्यांना. You are perfect. It's more sweet, spicy. Sweet. Sweet. You are done. And sweet. तुला मीडियम का गोड? गोड गोड जास्त. Just sweet. डायबिटीज वाले पण येतात ना खायला, मुद्दाम खायला येतात. घरी सांगतात आम्ही खायला जातो आणि इकडे खायला खाऊन देतो. एक एक झटका खा, एक झटका खा. चल, अरे ये रे मैदानात ये, मी देतो तुला. हे बघ पुदिना, हे बघ आणि जास्त वेळ हे बघ, ठेवायचं. मसाले आले. हे घे, धर. होऊन जाऊ दे. अरे काय एक पुरीचा टेस्ट करायची तुला. जरा वाटलं पाहिजे 5 मिनिटं की आपण काहीतरी खाल्लंय चाट. खूप तिकडे झटका नाही, छान आहे, पण थंडी पळाली, एन्जॉय करण्यासारखं आहे. मला जबरदस्त आहे, म्हणजे पुऱ्यांची क्वालिटी जबरदस्त आहे. पाणी एकच मिनिट, आणि माझं परत बघा. रगडा जो आहे तो वेगळ्या पद्धती ड्राय असा तो रगडा आहे. एकच मिनिट. बुंदी आणि बटाटा आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना जे वाटतं की वरण घालतात पाणीपुरीत, तर तो प्रकार नाहीये इथे. जी मीडियम पाणीपुरी आहे जबरदस्त आहे. पुदिन्याची चव आहे, मसाल्यांची चव आहे आणि हा इथला पाणीपुरीतला जो गोडवा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण खजुराचं पाणी आणि ते लगेच जाणवतं. आणि खजुराचं पाणी म्हणजे असं वियर्ड तुम्हाला वाटेल अजिबात नाही, तो परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. म्हणून इतक्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्यात, पण ही पाणीपुरी कायम लक्षात राहील. आणि मला असं वाटतं की जे लोक शौकीन आहेत पाणीपुरी, नक्की घेऊन ट्राय करा. मी 100% रेकमेंड करेन. ठसकावाली पाणीपुरी खाल्ली तेव्हा काही वाटलं नाही, पण थोड्या वेळाने ऍक्च्युली दूर निघल्यासारखं वाटतं कानात, घाम आला. पण छान होते. तर ही आहे मसाला पुरी
वा. पाणीपुरी आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर एकूण ग्लॅमरस. कैरी याच्यामध्ये थोडंसं असं जबरदस्त. काय मसाला आहे, नुसतं जास्त प्लेट घ्यावे 2-3 इतकं सांग. बरं फक्त खाण्याला आपली सुरुवात झालेली आहे, त्यामुळे असं लगेचच तुम्ही नाही का पुढे भरलं वगैरे असं काय करू नका. नाही, जागा ठेवली आहे भरपूर. पाणीपुरीसाठी आणि मी स्वतः पुरी व्हायला तयार आहे. काय घेणार इथे, काय खाणार इथे पण दाल पकवान. मला असं वाटतं सामोसा चाट घ्यावा ना, आपण कुठेच खाल्लेलं नाही सामोसा चाट. म्हणजे एक वेगळी गंमत असते सामोसा चाटची. तर आपण आलेलो आहोत मनमोहन चाट, जे 1962 पासून आहे आणि आधीपासून यांची गाडी इथेच आहे, याचं मागे दुकान सुद्धा आहे. तर आपण बघूयात जी स्पेशालिटी काय आपण विचारूया. आपली काय स्पेशालिटी? पापडी चाट का? पापडी चाट आपली स्पेशालिटी. 66 पापडी चाट. तर इथली प्रसिद्ध आहे पापडी चाट. तर पाणी खूप सारं माझ्या हातावरती यायला लागलेलं आहे, तर आपण लगेचच ट्राय करूयात. रगडापुरीचंच वर्जन आहे, म्हणजे रगडापुरी चुरडून जी करतात तसंच, पण त्यामध्ये फक्त पापडी आहे. आणि यांची ना शेव आहे ना ती अशी जाड आहे बघ, मग त्याची एक वेगळी टेस्ट आहे शेवेला. फार ग्रेट नाहीये पण फार वाईट पण नाहीये. मला त्याच्या त्या पापडी खूप क्रंची आहे, ते खूप आवडलं. दुसरा रगडा संपूर्ण शिजलेला आणि गरम आहे, थोडासा कोमट आहे, ते आता थंडीचं छान वाटतंय. पाणी पातळ आहे, हे काहींना आवडत नाही पण मला आवडलं. मला बरीच फिकी वाटते होती त्यामुळे. हा, म्हणजे बरोबर. पाण्याने डायल्यूट केल्यासारखे वाटते. त्याचं कारण असं आहे की रगडा त्याने भरपूर टाकला आणि रगडा हा खूप माइल्ड असतो आणि त्यावर पाणी पण त्याने टाकलं, जे पातळ पाणी जे असतं ना, हिरवं पाणी, ते त्यांनी भरपूर ओतलं. त्यामुळे म्हणजे असं म्हणा फ्लेवरफुल असा चाट आयटम जो असतो चाट तो वाटत मसाल्याचा आहे ते येत नाही, ते नाही येते, किक येत नाही, तो किक येत पंच नाही मंच नाही येत. आपल्याला नाही का, म्हणजे आपण आजारी पडल्यावर मुगाच्या डाळीची खिचडी खातो, आत्ताच मी बरा झालोय पण तरी चाट खायचंय. हे चाट आहे. अरे काय वर्णन केलंय तू. परफेक्ट. हे परफेक्ट वर्णन आहे ऍक्च्युली, की आजारी पडल्यानंतर ते चटकदार खावंसं वाटतं, जरा भेळ आडंग वगैरे. चटका पुरी वगैरे खाल्ली ना आपण, आता हे असं माहिती आहे, पण हे करेक्ट आहे, हे आजारानंतर खाण्याचं चाट आयटम आहे. तर प्रत्येक ठिकाणची पाणीपुरी आपण ट्राय करतोच आहे, त्यामुळे मग इथली पण पाणीपुरी आपण घेतलेली आहे, शेव वगैरे टाकून दिलेली आहे. छान आहे पाणीपुरी, म्हणजे नेहमी खातो तशीच आहे, असं काही वेगळं नाही वाटलं मला, रेग्युलर. मला ना रगडा गरम दिला ना की आपण खुश आहे. शेव जाड आहे, म्हणजे पाणीपुरीत एकतर शेव मागितली तरच द्यावी, कांदा पण मागितला तरच द्यावा, असं टाकून द्यावा असं मला वाटत नाही. पण दिलं तर बारीक ती 0 साईज शेव द्यावी असं मला वाटतं, कारण ती शेव ओव्हर पॉवर करते पाणीपुरीला. बाकी पाणी ओके, म्हणजे जसं संतोष म्हणला तसं नॉर्मलच आहे पाणीपुरी, असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. आणि पण पापडी चाटपेक्षा पाणीपुरी बेटर. हो, मला खूपच ओके वाटली. परत तेच आहे की असं आंबट गोड अशा वेगवेगळ्या चवी ज्या आहेत ना, छानपैकी अशा यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं पाणीपुरी. तसं येत नाही, तसं खूपच माइल्ड आणि म्हणतो ना ॲव्हरेज असं ते वाटतंय. ही जी पाणीपुरी आहे ती आजीची पाणीपुरी म्हणून ओळखली जाते. तर खरं तर नाव याचं उत्तम चाट भंडार आहे. आपण टिळक रोड वरती आहोत. तर तुम्ही आधी खाल्ली आहे बरोबर? आम्ही खूप वेळा याच ठिकाणी पाणीपुरी खाल्लेली आहे. बुरटेपणा करत, बाईक वरून फिरत, कॉलेज बंक करत, जिथे जिथे भेळ पाणीपुरीमध्ये तोंड मारलंय त्याच्यातली ही एक आहे. तर मी पहिल्यांदा तोंड मारणार आहे, म्हणजे खाणार आहे. तर बघूयात की ती कशी आहे पाणीपुरी. पटकन ट्राय करा आणि सांगा. घ्या, खा लवकर. मला हे खाता खाता पटापट बोलायचं आहे की मला अशी भरून दिलेली पाणीपुरी नाही आवडत, एक एक दिलेली आवडते. ही कम्प्लिटली वेगळी चव आहे. ही पूर्ण वेगळी चव आहे. म्हणजे ना मिरची जास्त आहे, पण मिरचीचा ठसका आहे ना तो जिभेला लागत नाहीये, खाल्ल्यानंतर तो लागतोय. ज्यांना तिखट खायची आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्यात काय फार तिखट मिळत नाही, प्लीज इथे येऊन पाणीपुरी खा. पाणी खूप तिखट असतं. आपलं म्हणजे सर्वे मध्ये समजलं की, म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं, पण लोकांनी गिरायकांनी येऊन सांगितलं की भारतामध्ये तुमचा 7वा नंबर आहे म्हणून ओ, ऑल इंडिया मध्ये पाणीपुरी मध्ये. हा, तिखटासाठी.
पण परत ज्यांना थोडीशी गोडसर खायला आवडते, चिंचेचं पाणी जास्त टाकून खायला आवडते, त्यांना कदाचित आवडणार नाही, कारण मिरचीचा स्वाद जास्त आहे. जनरली बाहेर गाड्यांवरती अशा पद्धतीची पाणीपुरी मिळत नाही. नाही मिळत. आणि ही 70 वर्ष जुनी आहे. हे कोणी सुरू केली? बाबा होते, मग बाबांना पॅरालिस झाल्यावरती आजीनी केलं. मग आता माझे मिस्टर पण वारलेत, 8 महिने झालं. मग मी बघते आता सगळं. इथे कल्पना भेळ आहे आणि ही उत्तम. ओके, त्या आजी असायच्या आणि त्या एकदम शिस्तीच्या असायच्या आणि आता त्या पाणीपुरी तेव्हापासूनची ती चालूच आहे. आणि सुकीर्त म्हणाल तसं 70 वर्षांची. फक्त पाणी घ्यायला पण लोक येतात ना? येतात, पण आपण पाणी देत नाही दादा. आपण रोजच्या रोज ताजं बनवतो ना, हो. त्यामुळे मग आम्हालाच पुरत नाही. 9 साडे 9 पर्यंत संपून जातं. अच्छा. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण चाट आणि पाणीपुरी एक्सप्लोर करतोय, तर आपण वैशालीला का आलोय? म्हणजे आपण आता फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहोत आणि आज शूट करायला परवानगी नाही म्हणून आम्ही बाहेर बोलतोय. तर वैशालीमध्ये बाय द वे तुम्हाला माहित नसेल तर पुण्यातली पहिली एसपीडीपी किंवा एसपीडीपी हा प्रकार जो इंट्रोड्यूस केला तो वैशाली हॉटेलने केला. आणि मग नंतर तो गाड्यांवर मिळायला लागला. म्हणजे 90s मध्ये, आता मला तर आठवते 90s मध्ये, म्हणजे अराउंड 95-96 ला मी खाल्ला असेल पहिल्यांदा शाळेत असताना. आणि तेव्हा असं त्याची खूप हवा होती की एसपीडीपी नावाचा एक नवीन प्रकार आलाय, पाणीपुरी नाही वेगळा प्रकार येतो असं. आणि बाय द वे एसपीडीपी म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेवपुरी दहीपुरी, तसं इथे नाहीये, शेव पोटॅटो दहीपुरी. ओके, त्यामुळे एसपीडीपी. आणि मग आधी वैशालीमध्ये होतं. मला ना 13 रुपयाला खाल्लेलं आठवतंय, जे आता 110 रुपयाला झालंय. आणि मग एसपीडीपी जशी वैशालीत प्रसिद्ध झाली, मग हळूहळू सदाशिव पेठेत भरतच्या इथे गाडी होती, तिथे एसपीडीपी मिळायला लागली. मग सगळ्या पाणीपुरीच्या गाड्यांवरती मिळायला लागली. आणि वैशालीतली एसपीडीपी मला कायम आवडते. म्हणजे काय काय गोष्टी आता ओव्हर हाईप त्यात वैशालीच्या लोक म्हणतात, असेलही साऊथ इंडियन पदार्थ फार ग्रेट नाहीत असं पण लोक म्हणतात, पण एसपीडीपी एक नंबर. कारण असं की ती फ्लॅट पुरी असते आणि त्याच्यावरती बटाटा, शेव, दही, आणि जे दही आहे ते दहीवड्याचं दही असतं, ते गोडसर असतं, शेव ताजी असते आणि त्याची ती एक चटणी असते. त्यामुळे मी आज सुद्धा एसपीडीपी एन्जॉय करतोय. आणि पहिली पुण्यातली एसपीडीपी मला असं वाटतंय वैशालीतली आहे. जर याच्यामध्ये अजून कुठे याच्याही आधी चालू झाली असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चव एसपीडीपीची तुम्हाला कशी वाटली प्लीज सांगा. दह्याची क्वालिटी जबरदस्त आहे, खूप उत्तम दही लगेचच कळतं आपल्याला खाल्ल्या खाल्ल्या. जबरदस्त आहे. आता बटाट्याला खरं स्वतःची चव नसते स्वतःची, पण तो जर जास्त घातला तर तो ओव्हर पॉवर करतो. त्याचं प्रमाण करेक्ट होतं पोटॅटोचं. आणि दही गोड असल्यामुळे ते छान लागलं. आपलं पापडी फ्रेश ताजी क्रंची होती, त्याच्यामुळे खूपच सुंदर. मस्त एकदम. म्हणजे मी कॉलेजच्या वेळेस एकदा खाल्लेली वैशालीची एसपीडीपी, सेम तशीच टेस्ट अजूनही आहे. आणि मला हे खाल्ल्यानंतर मुंबईची शेवपुरी कशी असते जी चौपाटीवर मिळते, एक्झॅक्टली तशी टेस्ट लागली. सगळे जसं म्हटलं ना की कॉलेज डेजमध्ये ही एसपीडीपी खाल्ली आहे, तशीच मीही खाल्लेली. आणि आत्ता मी खूप वर्षांनी खाल्ली. सेम टेस्ट आहे आणि मस्त आहे. म्हणजे त्याची टेस्ट, त्याची चटणी पण छान लागते आणि म्हणजे म्हणतो ना क्वालिटी म्हणतो ना ती कळते, त्यामुळे आवडली. तर आज आपण पुण्यातल्या बेस्ट पाणीपुरी, ऐतिहासिक पाणीपुरी आणि चाट आयटम ट्राय केलेत. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या रेटिंग सिस्टीमची. आणि त्या पाणीपुरी किंवा चाटनी तुमच्या तोंडाला किती टक्के पाणी सुटलं हे सांगायचं आहे. तर आपला पहिला स्पॉट होता पुण्यातली पहिली पाणीपुरी कमल नारायण. किती टक्के? मी त्याला 95% देईन. क्या बात आहे. मी पण 90%. पूनम? मी पण 90. मी 90%. दुसरा स्पॉट आहे जयशंकर. किती टक्के? जयशंकरला मी 100 पैकी 90% देईन. 100 पैकी मी देईल 95. मी 95 देईन. यस, मला खूपच आवडली ती. परफेक्ट. खरंच म्हणजे मी सुद्धा 95% देईन, कारण मला सगळ्या गोष्टी तिथल्या खूप जास्त आवडल्या. तर पुढचा स्पॉट आहे मनमोहन. किती टक्के? 70%. 70%. 60%. 60. मी पण 60%. मी सॉरी 55%. 60 पण नाही. चौथा स्पॉट आहे आपला आजीची पाणीपुरी म्हणजे उत्तम चाट सेंटर हा, टिळक रोड वरचं. किती टक्के? ते मला आवडलं. ते 90. ठीक आहे. 75. 75. 80. मला फारशी तशा पद्धतीची चव नाही आवडत. म्हणजे परत ती पाणीपुरी ग्रेट असेल, पण मला तशा पद्धतीची नाही आवडत, त्यामुळे मी म्हणेन 70%. आणि शेवटचा वैशाली, किती सांगाल? एसपीडीपी 95. एसपीडीपी 100. 100%. 90. मी 98% देईन नक्कीच. तर हे होते आपले गुण. तुम्हाला माहित असलेले इंटरेस्टिंग चाट किंवा पाणीपुरीचे स्पॉट असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येणार आहोत. थँक्यू संतोष आणि पूनम.
खास पाणीपुरी आणि चाटच्या एपिसोडला आल्याबद्दल. बाय द वे, पूनमचा ग्रेटफुल आर्ट नावाचा युट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. जर घर सजवायचं असेल किंवा DIY रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की फॉलो करा आणि थँक्यू. मला वाटलं अजून 2 स्पॉट आहेत. लवकर संपला व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओला पण तुम्हाला नक्कीच बोलूयात. भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.